नमस्कार. मराठी अमृतधारामध्ये आपले स्वागत आहे. साधे, सरळ, सुशील आणि एकमार्गी असणारे, मराठी चित्रपटसृष्टीवर हास्याची लकीर उमटवणारे, तसेच आपल्या कामाशी एकनिष्ठ राहिलेले दिग्गज अभिनेते म्हणजेच शरद तळवळकर. ज्येष्ठ अभिनेते शरद गणेश तळवळकर यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1918 रोजी झाला होता. शालेय जीवनात म्हणजेच पुण्याच्या भावे स्कूलमध्ये ऐनवेळेस शिशुपाल आणि साष्टांग नमस्कार या नाटकातील भद्राई भाटकर ही पात्र शरद तळवळकर यांनी अतिशय उत्तम रीतीने रंगवली होती. शाळेत असताना ते शिक्षकांच्या नकला हुबेहूब करायचे. 1935 साली रणदुदुभंगी नाटकात शिशुपालाची भूमिका करणारा कलाकार ऐनवेळी अडला आणि शरद तळवळकरांनी आपल्या अभिजात कलागुणांनी त्या भूमिकेत कमालीचा रंग भरला. तेव्हापासून दरवर्षी स्नेहसंमेलनाच्या नाटकात त्यांच्यासाठी आग्रह धरला जाऊ लागला. इथूनच त्यांच्या रंगभूमीच्या प्रवासाला सुरुवात झाली. नटश्रेष्ठ केशवराव दाते यांच्या पाळण्यात त्यातील एक भूमिका आली आणि त्यांच्या नाट्य विकास संस्थेत त्यांनी तळवळकरांना निमंत्रण दिले. नाटकात कामे करणे ही त्या काळात फारशी समाजमान्य गोष्ट नव्हती. वडिलांनी नाटक कंपनीत जाण्यास विरोध केल्यानंतर नाटकाच्या वेडाबाई शरद तळवळकरांनी घर सोडले. अभिनयाबाबत मार्गदर्शन घेण्यासाठी तळवळकर कोल्हापूरला मान्य विनायक यांच्या हंस पिक्चर्समध्ये बाबुराव पेंढारकरांना भेटले. त्यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी आधी शिक्षण पूर्ण करायचे ठरवून जोडीला अकाउंटंटची नोकरी पत्करली. महाविद्यालयाच्या नाटकातूनही त्यांच्या भूमिका प्रेक्षकप्रिय झाल्या. व्यावसायिक नाटकातून भादव्या, फाल्गुनराव, कामण्णा, तळीराम, धैर्यधर अशा भूमिका शरद तळवळकर करू लागली. 1952 साली गाजलेल्या पेडगावचे शहाणे आणि लाखाची गोष्ट राजा परांजपे दिग्दर्शित चित्रपटात त्यांना छोट्या भूमिका मिळाल्या. तसेच दत्ता धर्माधिकारी यांच्या अखेर जमलं या चित्रपटात लक्षात राहण्याजोगी भूमिका मिळाली. छापील संसार या पहिल्या व्यावसायिक नाटकात त्यांनी काम केले. हा अभिनयाचा छंद जोपासत असताना त्यांनी मिलिटरी अकाउंटंट्समध्ये नोकरी केली. त्याच वेळेस त्यांचे शिक्षणही सुरू होते. विनोदी अभिनेता म्हणून त्यांनी केलेला पहिला चित्रपट होता माझा मुलगा. तिथून सुरू झालेला विनोदी अभिनेत्याचा प्रवास शेवटपर्यंत सुरूच होता. नाट्य आणि चित्रपट दोन्ही क्षेत्रात त्यांनी आपल्या अभिनयाचा प्रभाव पाडला होता. बालगंधर्वांसारख्या नटश्रेष्ठाबरोबर एकच पॅलातील रंगवलेली तळीरामाची भूमिका बालगंधर्वांच्या शाबासकीला पात्र ठरली. लग्नाची बेडी या नाटकातला गोकर्ण शरद तळवळकरांनी आपल्या ठसकेबाज शैलीत रंगवून अस्मरणीय केला. 1955 साली आलेल्या करायला गेलो एक या तुफान विनोदी फार्सने शरद तळवळकरांचे नाव महाराष्ट्रभर केले. तिथून त्यांची यशस्वी वाटचाल सुरू झाली. अभिनयाच्या वेडापायी त्यांनी पुणे विद्यापीठातील नोकरीही सोडली. पुढे राजा गोसावी यांच्याबरोबर अवघाची संसार, 2 घडीचा डाव आणि याला जीवन ऐसे नाव हे त्यांचे चित्रपट खूप गाजले. रंगल्या रात्री अशा या चित्रपटात शरद तळवळकरांना आव्हानात्मक भूमिका मिळाली. बायको माहेरी जाते या चित्रपटात त्यांची विनोदी भूमिकाही खूप गाजली. अत्यंत सहज आणि उत्स्फूर्त अभिनय हे त्यांचे वैशिष्ट्य होते. पुणे आकाशवाणी केंद्रावर नाट्य निर्माते म्हणून केलेले त्यांचे कार्य फार मोलाचे होते. त्यांच्या काळातील नभोनाट्य हा श्रोत्यांच्या आवडीचा विषय होता. कलाकार ही नाट्यसंस्था त्यांनी उभारली. भावबंधनमधील कामण्णा, अपराध मित केला मधील गुप्ते काका, दिवा जळू दे मधील गोळे मास्तर अशा अनेक नाटकांमधील अनेक भूमिका संस्मरणीय ठरल्या. आप्पाजींची सेक्रेटरी आणि सख्खी शेजारीण या नाटकातील त्यांच्या भूमिका हलक्या फुलक्या पण संपूर्ण नाटक पेलून धरणाऱ्या दमदार अशाच होत्या. अतिशय बोलक्या चेहऱ्याचा हा विनोदी कलावंत, ज्याला नाट्यसृष्टीत मानाचा समजला जाणारा विष्णुदास भावे पुरस्कारानेही गौरवले गेले होते. पैचा जावई, धाकटी मेवणी, आली अंगावर, नवरे सगळे गाढव, चांदणे शिंपित जा, थोरली जाऊ, गडबड घोटाळा आदी चित्रपटातील त्यांच्या विनोदी भूमिकाही खूप गाजल्या. धूमधडाकामध्ये शरद तळवळकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी रंगवलेल्या चित्रपटाची कथा सांगण्याचा प्रसंग तर कोण विसरेल. एकटी, लेक चालली सासरला, अष्टविनायक, कैवारी या चित्रपटातील चरित्र भूमिकाही त्यांनी अजरामर केल्या. मी रंगवलेले म्हातारे आणि गुदगुल्या या त्यांच्या पुस्तकांना राज्य सरकारचा पुरस्कारही मिळाला. महेश कोठारेंच्या धूमधडाका या सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि स्वतः महेश कोठारे हे तिन्ही एक्के होते. मात्र हुकमाचा एक्का म्हणून शरद तळवळकर यांचंच नाव घ्यावं लागेल. या सिनेमात त्यांनी भूषवलेली धनाजी वाकडे यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.
या सिनेमाचं कथानक धनाजी वाकडेभोवतीच फिरतं. त्याचमुळे शरदरावांना या सिनेमाचा हुकमी एका म्हणावं लागेल. साधा, सरळ, सुशील आणि एकमार्गी शरद तळवळकर हे आपल्या कामाशी एकनिष्ठ राहिले. शरद तळवळकर हे नाव मराठी चित्रपटसृष्टीशी निगडीत असले तरी त्यांचे स्वतःचे नाट्यवेड हे प्रख्यात होते. नाटकाप्रमाणे चित्रपटातही शरद तळवळकरांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या. मराठी रंगभूमीवर चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते शरद तळवळकर यांची अभिनय कारकीर्द खूप मोठी आहे. चेहऱ्यावरील भावातूनच विनोद आणि वेदना दाखवणारे शरद तळवळकर विनोदी अभिनेता म्हणून अभिनय करतानाच ते दुःखद प्रसंगातही हेलावून टाकणारे त्यांचे भाव चेहऱ्यावर दाखवित. शरद तळवळकर यांनी 160हून अधिक चित्रपटातून कामे केली. नाटकाचे प्रयोग चालूच होते आणि त्यांना आजाराने गाठले तरी पण त्यांची विनोदबुद्धी शाबूत होती. शरद तळवळकर यांना एकटी, मुंबईचा जावई, जावई विकत घेणे आहे, रंगल्या रात्री अशा, धूमधडाका, लेक चालली सासरला आणि तू तिथे मी या चित्रपटासाठी अवॉर्ड्सही मिळाले होते. शरद तळवळकर यांना रंगमंचावर अभिनय करताना पाहणे म्हणजे पर्वणीच असायची. त्यांच्या अप्पाजींची सेक्रेटरी या नाटकात तर इतकी धमाल केली होती त्यांनी की ते नाटक ज्यांनी पाहिले ते नाटक कधीच विसरू शकणार नाहीत. जवळजवळ 60 वर्ष ते अभिनय करत होते. डार्लिंग डार्लिंग, सख्खी शेजारणी आदी नाटकाचे प्रयोग सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अशा या चतुरस्र अभिनेत्याचे 22 ऑगस्ट 2001 रोजी निधन झाले. अशा या दिग्गज कलावंताला मराठी अमृतधारा परिवाराकडून मानाचा मुजरा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मराठी अमृतधारा.